जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, खास विद्यार्थ्याच्या आग्रहास्तव आपण एक नवीन बॅच घेऊन आलेला आहे येणाऱ्या पोलीस भरतीसाठी, जी की सप्टेंबरमध्ये होणार आहे अशी नोटिफिकेशन आजच आपल्याला मिळालेली आहे। या बॅचमध्ये आपल्याला इतकं सारं मिळणार आहे की तुम्ही परेशान होऊन जाल की नेमकं आम्ही काय काय करावं। बघा काय काय मिळणार आहे, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि भूमिती या 3 विषयाचे आपल्याला लाईव्ह लेक्चर मिळणार आहे, सोबतच डेमो लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा मिळणार आहे। सोबतच आपल्याला 52 टेस्ट मिळणार आहे। ह्या 52 टेस्ट 100 मार्काचे असणार आहे, पूर्ण सिलेबस वर असणार आहे। म्हणजे 4ही विषय होणार आहे त्यामध्ये तुमचे, अंकगणित, बुद्धिमत्ता, भूमिती तर होणारच होणार, सोबत मराठीचे 25 प्रश्न आणि जीकेचे 25 प्रश्न त्यामध्ये मिळणार आहेत चालू घडामोडीच्या अपडेट सोबत। आणि सोबतच पीवायक्यूचे रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा आपल्याला मिळतील, ज्या की 2024 मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या झालेल्या अंकगणित व बुद्धिमत्तेचे व्हिडिओ रेकॉर्डेड आपल्याला मिळणार आहे। या बॅचचा नंबर आहे 52 नंबर बॅच। दररोज 2 तास लाईव्ह घेणार आहोत आणि एवढं सारं आपल्याला फक्त एवढ्या फीस मध्ये मिळणार आहे। फीसला साईडला ठेवूयात, या बॅच मध्ये अजून आपल्याला काय काय मिळणार आहे त्याला एकदा डिटेल मध्ये समजून घेऊयात। बघा या बॅचची वैशिष्ट्य नंतर बघूयात, या बॅच मध्ये आपल्याला काय काय मिळतं ते एकदा बघून घ्या। सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, आपण अंकगणित हा विषय घेणार आहोत। अंकगणित या विषयासाठी आपल्याला जवळपास 130 तास लागणार आहेत। लाईव्ह लेक्चर म्हणतोय, लाईव्ह लेक्चर आपले 130 तास चालणार आहेत असं मला म्हणावं लागेल। त्यानंतर बुद्धिमत्ता हा विषय आहे। बुद्धिमत्ता हा विषय जवळपास मला 80+ तास लागणार आहेत बुद्धिमत्ता या विषयासाठी, आणि भूमितीसाठी मला जवळपास 35+ तास लागत आहेत। आतापर्यंत मागची जी आपली बॅच झालेली आहे त्या बॅच मधल्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे माहित आहे, आणि तुम्ही त्या बॅच मध्ये जाऊन सुद्धा पाहू शकता की आपण एवढे लेक्चर ऑलरेडी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत। ठीक आहे, आता मग सर अंकगणिताला 130 तास, बुद्धिमत्तेला 80 तास आणि याला भूमितीला 35 तास लागणार, एवढा सिलेबस आमचा परीक्षेपर्यंत कव्हर होईल का? 100% कव्हर होईल, परफेक्ट कव्हर होईल, याची गॅरंटी माझी राहील। त्यानंतर आपल्याला 52 प्रश्नपत्रिका भेटणार आहे, 100 मार्काचे असणार आहे, पूर्ण सिलेबस असणार आहे। पूर्ण सिलेबस याचा अर्थ त्याच्यामध्ये तुम्हाला प्लस मराठी सुद्धा प्रॅक्टिस होणार आहे आणि प्लस जीके ची सुद्धा प्रॅक्टिस होणार आहे। जीके मध्ये आपलं प्लस चालू घडामोडीची सुद्धा प्रॅक्टिस या टेस्ट मधून तुमची होणार आहे। राईट, 52 टेस्ट भेटायला म्हणजे 5200 प्रश्नाचा तुमचा इथं सराव व्हायला। बरं, एवढ्यावरच आपण नाही थांबणार आहे, याच्यामध्ये ऍडिशनल आपण काय करतोय, जे 2024च्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा तुम्हाला देणार आहे, सोबत पीडीएफ सुद्धा देणार आहे। म्हणजे उदाहरणार्थ समजा मुंबई जिल्ह्याचं प्रश्नपत्रिका आहे, त्याचा अंकगणित बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ तुम्हाला मी या बॅच मध्ये देणार आहे। राईट, आणि सोबतच त्याची पीडीएफ सुद्धा देणार आहे। अशा करून आपण 2024च्या जवळपास 30 जिल्ह्याची प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देणार आहे अंकगणित बुद्धिमत्तेची। राईट, तर तुमचा हाही फायदा होईल। राईट, आणि सगळ्यात महत्वाचं आपलं वैशिष्ट्य काय, तर आपल्या सगळ्यात महत्वाचं हे वैशिष्ट्य आहे, काहीही अडचण असली, बॅच बद्दल असू द्या, प्रश्नाबद्दल असू द्या, फॉर्म भरण्याबद्दल असू द्या, दुसरी कुठली अडचण असू द्या, त्या सगळ्यासाठी तुमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा माझ्यासोबत असतो। हे आपलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे। तुम्ही मला कधीही कॉल करू शकता, मेसेज करू शकता। एखाद्या वेळेस कॉल माझ्याकडून रिसीव्ह जरी नाही झाला तर आपला आतापर्यंतचा 100% रेकॉर्ड आहे, रिटर्न आपला कॉल गेलेला आहे म्हणजे गेलेलाच आहे। बरं, या बॅच मध्ये आपण टॉपिक वाईज कसं पाहणार आहोत, तर बघा अंकगणिताचा सिलेबस पाहत असताना अंकगणिताचे आपण 20 प्रकरण आपल्या डोळ्यासमोर दिसतात, हे 20 प्रकरण आपण पाहणार आहोत। म्हणजे आपल्याला जवळपास पहिले 30 लेक्चर हे बेसिक स्ट्रॉंग करायला जातात। म्हणजे जर कोणाचं बेसिक स्ट्रॉंग नसेल, एखाद्या विद्यार्थ्याचं ज्याला गणिताची भीती वाटते, त्याच्यासाठी तर हे खूपच भारी आहे। मग बेसिक मध्ये आपण काय घेतो, वर्गघन, राईट, संख्या ज्ञान, अपूर्णांक, स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, रोमन अंक, घातांक, विभाज्यतेच्या कसोट्या, हे एवढे जे प्रकरण आहेत, एवढ्या प्रकरणासाठी जवळपास मला 30 लेक्चर लागतात। राईट, एवढ्या प्रकरणामध्ये मी एवढ्या साऱ्या संकल्पना तुमच्या क्लिअर करून देतो ना, पुढे येणारे प्रकरण आपल्याला सोपं जातात। त्यानंतर मग अजून आपल्याला काही प्रकरण घ्यायचे, मग प्रकरणामध्ये काय येईल, मग लसावी, मसावी, काळकाम, नळ व टाकी, हे 3 महत्वाचे प्रकरण असणार आहे। याच्यावरच आधारित रेल्वे आणि बोट व प्रवाह, हा 5चा एक सेट, या 5 टॉपिकचा एक सेट आपण सिक्वेन्सने घेणार। त्यानंतर आपण घेणार सरासरी, शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, गुणोत्तर प्रमाण, प्रमाण भागीदारी, मिश्रण आणि वयवारी। वयवारीला आपण सिलेबस मध्ये दाखवलंय बुद्धिमत्तेत, पण मिश्रणाच्या नंतर लगेच आपण वयवारी हे प्रकरण घेणार आहोत अंकगणितामध्ये। राईट, एवढ्या गणितामधले 20 प्रकरण म्हणूयात, सोबतच एक प्रकरण कोणतं आपलं वयवारी, असे 21 प्रकरण अंकगणितामध्ये आपल्याला लाईव्ह घ्यायचे। नाही म्हणलं तरी जवळपास या लसावी मसावी पासून आपल्याला पुढे एका टॉपिकसाठी 9 लेक्चर लागतात। नाही जरी म्हणलं तरी 9 लेक्चर एका टॉपिकला इथून पुढे लागतात असं मला म्हणावं लागेल। मग काही टॉपिकला जास्त लागतील, काळकाम मोठा टॉपिक आहे, नफा तोटा मोठा टॉपिक आहे, प्रमाण व भागीदारी गुणोत्तर व प्रमाण हे मोठा टॉपिक आहे, याला जास्त लेक्चर लागत असतात असं मला म्हणावं लागेल। तर याच्याबद्दल आता आपण जास्त बोलू नयेत, या मॅथच्या सिलेबस बद्दल आपण बॅच मध्ये बोलूयात। हा झाला अंकगणिताचा सिलेबस। त्यानंतर बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला काय पाहायचं, तर बुद्धिमत्तेचे सुद्धा आपण पार्ट पाडलेला आहे। बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला एवढं बघायचं, बघा बेसिकचे आणि रेग्युलर येणारे प्रश्न याच्यावर असतात। मग कोणता टॉपिक आहे, सांकेतिक भाषा आहे, कोडिंग लँग्वेज ज्याला म्हणत असतो, शृंखला आहे, दिशा आहे, घड्याळ आहे, कालमापन आहे, नातेसंबंध आहे,
हे आपले बेसिकचे टॉपिक. हे बेसिकचे करायचे. त्यासोबतच आपल्याला वेन आकृत्या, रांगेतील क्रमांक, सिटिंग अरेंजमेंट, पझल हे ऍडव्हान्स वाले हे खूप महत्त्वाचे. मागच्या तुम्ही पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या असेल, सोलापूर काढा, भंडारा काढा, नागपूर काढा, बऱ्याच ठिकाणी पझलवर सुद्धा प्रश्न विचारले, सिटिंग अरेंजमेंटवर सुद्धा विचारलेत. एक सिटिंग अरेंजमेंट दिली, त्याच्यामध्ये 5-5 प्रश्न विचारलेले आहेत. ते ऑब्झर्वेशन मधून तुम्हाला लक्षात येईल हळूहळू. तर हे सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर क्यूब, आकृत्यांची संख्या मोजणे, खाली 2 प्रकरण गेलेले आहेत त्या पीडीएफ मुळे. 2 प्रकरणाचे नाव आहेत. 16वं प्रकरण बघा, 16वं प्रकरण आहे आपलं कूट प्रश्न. या कूट प्रश्नामध्ये आपल्याला चोर व पोलिसाचे प्रश्न, फुलांवरचे प्रश्न, माकडांवरचे प्रश्न, खांबावर चढतं माकड उतरतं ते प्रश्न या कूट प्रश्नामध्ये घ्यायचे आहेत, राईट. आणि हस्त आंदोलनाचे प्रश्न किंवा प्रश्न एवढे बरोबर आले एवढे चुकले त्याचे प्रश्न या कूट प्रश्नामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत. असे 16 प्रकरण आपण कशामध्ये घेणार आहोत, बुद्धिमत्तेमध्ये घेणार आहोत. आणि 17वं प्रकरण त्याच्या खाली गेलेलं आहे पीडीएफ मध्ये, ते म्हणजे वैवारी तुम्हाला सांगितलेलं आहे, अंकगणितात आपण त्याला घेणार आहोत. असे आपले बुद्धिमत्तेचे एवढे प्रकरण घेणार आहोत. ठीक आहे सर, एवढ्यावरच थांबायचं का? नाही, एवढ्यावर नाही थांबायचं. सगळ्यात महत्वाचं हे चालू होणार आहे, काय, भूमिती, ज्याला आपण जॉमेट्री म्हणत असतो. त्याच्यासाठीचे हे आपल्याला 10 प्रकरण घ्यायचे. या 10 प्रकरणाच्या अगोदर आपण सगळ्यात महत्वाचं एक प्रकरण घेतोय, त्याचं नाव आहे संकल्पना. याच्यासाठी जवळपास मला 5 लेक्चर लागतात, राईट. हे 5 लेक्चर आणि या एवढ्याला मला 30 लेक्चर जवळपास लागतात. असे मिळून 35+ लेक्चर आपण घेणार आहोत. याच्यामध्ये हे भूमितीचा सिलेबस सुद्धा आपला परफेक्ट कव्हर करून देण्याची गॅरंटी माझी आहे. मग अंकगणित, बुद्धिमत्ता आणि भूमिती 130, 80 आणि हे 35 असं जर करून आपण पाहिलं तर जवळपास 240-250 लेक्चर मला लागणार आहेत. आणि हे 250 लेक्चर मी लाईव्ह घेणार आहेत तुमच्यासाठी, राईट. आणि दररोज 2 तास आपण लाईव्ह येणार आहोत. मग या बॅचचं वैशिष्ट्य जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, या बॅचच्या वैशिष्ट्याकडे आपण एकदा परत येऊयात आणि मग त्याच्यावर बोलूयात आपण की नेमकं आपल्याला या बॅचचा फायदा कसा होणार आहे, राईट. सर 250 तास तुम्ही घेणार आहात, याचा अर्थ तुम्हाला दररोज 2 तासाच्या हिशोबाने 125 दिवस लागणार आहे. किती दिवस लागणार आहे? 125 दिवस. जर 125 दिवस तुम्ही दररोज कंटिन्यू लेक्चर घेतले, कंटिन्यू घेणं तर शक्य नाही, दर रविवारी आपली सुट्टी असते. मग रविवारी आपण टेस्ट टाकत असतो, टेस्ट सोडवणार आहात. म्हणजे एका आठवड्यामध्ये आपण 1 महिन्यामध्ये आपण 26 दिवस क्लास घेतो, राईट. 26 ने जर मी याला ऍव्हरेज 25 न भाग दिला तर मला याला 5 महिने तरी लागणार आहेत. किती महिने लागणार आहे? 5 महिने. अरे सर 5 महिने हिशोब म्हणजे आमचा काहीतरी कॅल्क्युलेशन मध्ये गोंधळ व्हायला. आमची परीक्षा तर सप्टेंबरमध्ये आहे, राईट. पण जसं परीक्षा डिक्लेअर होईल तसं आपण 2 तासाच्या ऐवजी 3 तास लेक्चर घेत जाऊ, म्हणजे 1 तास वाढेल. कारण 5 महिन्याच्या अगोदर आपल्याला सिलेबस संपवणं आवश्यक आहे आणि परफेक्ट संपवणं आवश्यक आहे. उगाच बॅच टाकले म्हणून उडत घेणं हे आपल्याला पटत नाही. आतापर्यंतच्या बॅचचा तुम्हाला अनुभव आला असेल, ठीक आहे. 125 तास मला पाहिजेत, म्हणजे 125 दिवस मला पाहिजेत. आणि हे 5 महिने चालणं शक्य नाही. महिन्याचे 25 दिवस जरी तुम्ही लेक्चर घेतले तर 5 महिने चालले तर आमच्या कामाचे नाहीत, कारण आमची भरती तोपर्यंत होऊन जाईल. जर भरती डिक्लेअर झाली तर लगेच मी तुमचे लेक्चर वाढवणार आहे, दररोज 3 तास लेक्चर घेईल. या पद्धतीने आपण परफेक्ट सिलेबस कव्हर करून देणार आहे. पण 250 तासामध्ये कुठंच कॉम्प्रोमाइज होणार नाही. 250 तास तुमच्यापर्यंत पोहोचतील. 5 महिन्याच्या ऐवजी 3 महिन्यामध्ये पोहोचतील. जर भरती निघली तर, नाही निघली तर तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होणारच आहे, राईट. दर रविवारी तुम्हाला मी टेस्ट सुद्धा देणार आहे, सोबत PYQचे व्हिडिओ सुद्धा देणार आहे. एवढं सगळं आपल्याला एकाच बॅच मधून मिळणार आहे. आणि एवढ्यासाठी आपण आपल्या बॅचची फीस फक्त आणि फक्त नाममात्र ठेवलेली आहे, 999 रुपये. आपल्याला जर खरंच वाटत असेल की याच्यातून तुम्हाला 100% फायदा होईल तर आपण काय करायचं, आपलं जे ऍप्लिकेशन आहे ड्रीम व्हिजन नावाचं, हे ऍप्लिकेशन सर्वांनी डाउनलोड करायचं. जर ऍप्लिकेशनची लिंक सापडली नाही, प्ले स्टोअरला सापडलं नाही, तर हे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, या कॉन्टॅक्ट नंबरपैकी कुठेही कॉल, मेसेज, व्हॉट्सअप करू शकता. लिंक तुम्हाला पाठवण्यात येईल, ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूयात. आपल्याला भरपूर सारी या बॅचबद्दल माहिती मिळाली असेल असं गृहीत धरतो. बॅचचा नंबर लक्षात ठेवा, बॅच नंबर 52 मध्ये आपण भेटणार आहोत लाईव्ह लेक्चर घेऊन. ही बॅच चालू होते 1 जुलैपासून. जय हिंद सर्वांना.